स्टेजच्या पाठीमागे असलेल्या शासकीय गाड्या कृपया त्या ठिकाणी काढून check 1 2 check विनंती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघ असलेल्या परांडा येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. दुपारी 12:30 वाजता परांडा येथील कोटला मैदानावरती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर मुख्यमंत्री लातूर येथे विशेष विमानानं दाखल होणार आहेत आणि त्यानंतर हेलिकॉप्टरनं मुख्यमंत्री जे आहेत परांड्यातल्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर दुपारी 2:30 वाजता धाराशिव शहरामध्ये शिवसैनिकांचा मेळावा देखील आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याही कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थिती लावणार आहेत. तर जय्यत अशी तयारी जी आहे ती शिवसैनिकांच्या वतीनं असेल, शासनाच्या वतीनं असेल, आरोग्यमंत्री तानाजी सावंत असतील, या सगळ्यांच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि जवळपास 20 ते 25 हजार महिला बसू शकतील अशा पद्धतीनं बैठक व्यवस्था जी आहे ती या परांड्यातल्या कोटला मैदान या ठिकाणी करण्यात आलेली आहे. खरं तर राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण हा कार्यक्रम बनलेला आहे, कारण लोकसभा निवडणुकीच्या नंतर मुख्यमंत्री दुसऱ्यांदा धाराशिव जिल्ह्यामध्ये येत आहेत. त्यामुळं या कार्यक्रमात आल्यानंतर मुख्यमंत्री काही घोषणा करतात का याहीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अतिशय सुंदर अशी रांगोळी देखील या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. महिला सशक्तीकरण अभियानाची ही रांगोळी जी आहे ती मंचाच्या दोन्ही साईडला आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर मी जसं म्हणालो की लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका तोंडावरती असताना मुख्यमंत्री परांडा येथे येत आहेत. त्यामुळं मुख्यमंत्री आरोग्यमंत्र्यांच्या या मतदारसंघामध्ये काही घोषणा करतात का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर दुसरीकडं कालच एक अतिशय गंभीर प्रकार जो आहे तो धाराशिवमध्ये घडलेला आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे असलेल्या धनंजय सावंत यांच्या घराच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली. त्यामुळे एक राजकीयदृष्ट्या वातावरण तापलेलं असताना मुख्यमंत्र्यांचा दौरा जो आहे तो परांड्यामध्ये होतोय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.